नाही, कारण आमचा उमेदवार तर नवीन पहिल्यांदा लढत होता, त्याच्यामुळे प्रत्येक मतदाराला भेटणं त्याचं कर्तव्य होतं आणि ते त्यांनी पार पाडलं. आणि समोर दादा 30 वर्ष राजकारणात आहेत, त्याच्यामुळे ते सगळ्यांना ओळखतात, त्याच्यामुळे ते गेले नसतील. पण लढत कडवी दिली आहे. म्हणजे अनेक ठिकाणी वाड्या वस्त्यांवर अशी चर्चा होती की दादा 30 वर्षात सुरुवातीला यायचे आणि शेवटी यायचे. आता ते वाड्या वस्त्यांवरती फिरले, लोकांना त्यांनी काय काय कामं केली त्याचे कागद दाखवले आणि ग्राउंड वरती येऊन त्यांना सगळं सांगावं लागलं लोकांना. ठीक आहे ना, मधून अधून करावं लागतं. लोकसभेच्या ट्रेंड होता, पवारसाहेबांची काय बोलणं झालं, त्यांनी काय या सगळ्या मतदानानंतर काही अंदाज वर्तवला नाही, पवार साहेबांशी काय कालच त्यांचा फोन आला होता आणि काही नाही, मला त्यांनी सूचना दिल्या काही. आता ते सगळं सांगायला पाहिजे असं. लोकसभेची सूचना दिली होता की बाबा लोकसभेला ताई, विधानसभेला दादा, अशा पद्धतीचं बारामतीमध्ये एक चर्चा आणि ते अगदी सर्वदूर पसरली होती. त्याला लोकांनी ते आता कळेल. बारामती कुणाची? बारामती शरद पवारांची हे तुम्हाला पण माहिती आहे. बापू अर्धी लढाई जिंकली वाटतं का? कारण दादा बोट फिरत होते, तुम्ही बी फिरत होता. काय त्यांनी करावं ह्याच्यासाठी लढाई नाही, ही विचारांची लढाई. दादानी काहीतरी करावं म्हणून करण्यासारखी आम्ही कुणाला एवढं मोठं समजत नाही. ही विचारांची लढाई. राज्यात चर्चा सुरू आहे की आता दादा किंग आणि किंग मेकर दोन्ही होणार आहेत. खरी लढत तर दादा इथे जिंकली पाहिजे होम ग्राउंडला किंवा काय, म्हणजे ह्या लढतीकडे सगळं होणार आहे हे तू ठरवलेलं आहे बाबा. नाही मी नाही. ऑलरेडी म्हणतो की दादा किंगमेकर होणार आहे. नवाब मलिक म्हणतात. नवाब मलिक एवढं राजकीय काय म्हणतात तज्ञ आहेत हे मला माहित नाही. पवार साहेबांनी ज्या पद्धतीने म्हटलं होतं की आता 30 वर्ष बारामतीकरांनी आधी मला दिलं निवडून, नंतर दादांना दिलं, आम्ही दोघांनाही काम केलं, आता पुढच्या 30 वर्षांचा विचार करण्याची गरज आहे. तर मतदारांमध्ये या सगळ्या विधानानंतर काय तुम्ही प्रतिक्रिया पाहिजे? नाही, मतदार तुम्हाला पण माहिती, बारामतीचा मतदार बोलत नाही, ते शांत राहतो. सुप्रियाताईंच्या वेळेस पण तेच झालं, तो व्यक्त होत नाही, पण जे काही त्याला योग्य वाटतं तो करतो. जे काय मतदारांनी केले असेल ते योग्यच केलं असेल असं मला महाविकास आघाडीची काय निकाल अपेक्षित असेल? काल तुमची झूम मिटिंग सुद्धा झाली उमेदवारांची पवार साहेबांबरोबर. मी सदस्य सुद्धा नाही महाविकास आघाडीचा. हो, पण मी एका उमेदवाराचे उमेदवाराचा वडील आहे, त्याच्यामुळे मी काही त्याच्यावर भाष्य करणं उचित ठरत नाही.